हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्र स्टेट एक्झाम 2025 जे की 15 जूनला तुमचे स्टार्ट होणार आहे. तर ॲडमिट कार्ड त्याचे आउट झालेले आहे. आता ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहे. तर कशा प्रकारे तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहे, कुठून डाउनलोड करायचे आहे, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बरेचसे विद्यार्थी त्यांचा पासवर्ड, युजर नेम ते विसरून जातात. तर ते कसे डाउनलोड करू शकतात ते पण मी सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला जाणून घेऊया आपण कशा प्रकारे तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप ऍडमिट कार्ड जे आहे ते काढता येणार आहे. तर चला ऑफिशियल वेबसाईट वरती वळूया आपण. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 6 दिवसाचा क्रॅश कोर्स जे आहे MS सेट पेपर 1 साठी ग्लोबल ऑनलाईन वरती स्टार्ट होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 9 जून पासून म्हणजे येत्या सोमवारी जे आहे हे क्रॅश कोर्स असणार आहे आपला. तर त्यामध्ये तुम्हाला प्रियांका मॅम जे आहे ते टीचिंग ऍप्टिट्यूड आणि रिसर्च ऍप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन हे जे 3 युनिट आहे प्रियांका मॅम शिकवणार आहे. हे सगळे तुमचे कन्सेप्ट जे आहे पूर्ण युनिट तुमचे जे आहे संपणार आहे. एक दिवसात तुमचे 3 लेक्चर होतील. एक दिवसात 3 लेक्चर होणार आहे तुमचे आणि 10 युनिट जे आहे ते कम्प्लीट इथे कव्हर करणार आहोत आम्ही. आणि त्यानंतर श्वेता मॅम जे आहे ते मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन हे 3 युनिट कम्प्लीट करणार आहे श्वेता मॅम. त्याच्यानंतर निहाल सर ICT, त्याच्यानंतर प्युपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर हायर एज्युकेशन सिस्टम. तर अशा प्रकारे हे 3 युनिट नेहाल सर जे आहे ते शिकवणार आहे. आणि जे एक कॉम्प्रिहेन्शनचं असतं म्हणजे जे पॅरेग्राफ वगैरे येतात तर त्यावरती पण मार्गदर्शन तुम्हाला आम्ही करणार आहोत. तर अशा प्रकारे 10 युनिट तुमचे कंप्लीट होणार आहे 6 दिवसात ओनली. ज्यांना अजून म्हणजे रिव्हिजन नाही केलेलं आहे, पेपर 1 मध्ये कमी मार्क पडतात, लास्ट इयरला 5-6 मार्कांनी 10 मार्कांनी ते गेलेले आहे, तर ते विद्यार्थी नक्कीच जॉईन करा या क्रॅश कोर्सला. कारण की ह्या क्रॅश कोर्समुळे तुमचे जास्तीत जास्त 20 मार्क यामध्ये वाढतील. तुम्हाला जर 60 मार्क पडत असतील तर तुम्ही नक्कीच इथे 75-80 पर्यंत जाऊ शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रिपरेशन आम्ही करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे पण आम्ही देणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5 तारखेपासून म्हणजे आजपासूनच 10 डेज टेस्ट सिरीज स्टार्ट होते. तर इथे बघू शकता तुम्ही, असं स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला टेस्ट 50 टेस्ट दिल्या जाणार आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करा. कोर्सला जॉईन करण्यासाठी पण तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि टेस्ट सिरीज साठी पण तुम्ही या नंबरवरती जॉईन करू शकतात. व्हॉट्सअप करा आणि टेस्टला जॉईन करा. तुम्ही क्रॅश कोर्सला जॉईन म्हणजे टेस्ट सिरीजला जॉईन केलं तर क्रॅश कोर्स तुम्हाला त्यामध्ये फ्रीमध्येच देणार आहोत आम्ही. तर 999 फीज असणार आहे क्रॅश कोर्स विथ टेस्ट सिरीज. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तुमची कम्प्लीट प्रिपरेशन या 10 दिवसात होणार आहे. चला आपण बोलूया वेबसाईट वरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे आहे ऑफिशियल वेबसाईट. तुम्हाला एक क्रोम किंवा गुगल जे आहे ते ओपन करायचं आहे पेज. त्यावरती MS सेट ऍडमिट कार्ड टाकलं की हे फर्स्ट लिंक येते. यावरती क्लिक केलं की बघा हे जे पेज आहे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट हे हे पेज ओपन होतो. तर इथे तुम्हाला फर्स्ट दिसत असेल डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड हिअर फॉर सेट एक्झाम 15 जून म्हणजे 15 जूनला तुमची जे कंडक्ट होणार आहे. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या पेज वरती येतात. तर इथे तुमचा युजर नेम, आता माझा मी युजर नेम इथे टाकलेला आहे. त्याच्यानंतर पासवर्ड ही मी इथे टाकलेला आहे. आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते पासवर्ड इथे चुकीचा टाकतात. काय मेसेज येतो बघा, आता मी इथे चुकीचा पासवर्ड टाकलेला आहे. लॉग इन मी करत आहे तर इथे लॉग इन होत नाही. बघा, जर तुमचा असा प्रॉब्लेम आला इथे की माझा इथे आता लॉग इन झालेला आहे, मी राईट तिथे टाकला होता पासवर्ड, तर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. जर तुमचा होत नसेल तसा, तुमचा जर ऍडमिट कार्ड इथून डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ते पण मी तुम्हाला सांगतो. मला इथे फॉरगेट पासवर्डचा एक ऑप्शन येतो. ऍप्लिकेशनचं जे आहे ते आता लोडवर चालत आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो फॉरगेटचा ऑप्शन येतो, त्या फॉरगेट वरती तुम्ही क्लिक केलं की मला जे आहे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायला तिथे सांगतात आणि तुमच्या ईमेल आयडी वरती ते जे पासवर्ड आहे ते येऊन जातो. तर विद्यार्थी मित्रांनो हे खाली स्क्रोल करायचं आणि प्रोसीड करायचं आहे. इथे प्रोसीड केल्यानंतर जे आहे तुमचा ऍडमिट कार्ड तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. बघा डाउनलोड ऍडमिट कार्ड, इथे तुम्ही क्लिक केलं की तुमचा ऍडमिट कार्ड डाउनलोड होऊन जातो. तर मी इथे लॉग आउट करतो आणि कशा प्रकारे तुमचा ऍडमिट कार्ड असतो ते पण मी तुम्हाला सांगतो कसं चेक करायचं आहे. बघा अशा प्रकारे तुमचा ऍडमिट कार्ड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ते तुमचं नाव असतो, ते तुमचा फोटो असतो, सब्जेक्ट तुम्ही बघून घ्या. बरेचसे विद्यार्थी जे आहे सब्जेक्ट जे आहे चुकीचा टाकतात, चुकीचे सब्जेक्ट येतात, तर ते एकदा सब्जेक्ट तुमचा चेक करून घ्या. त्याच्यानंतर सिटी कोणती आहे, म्हणजे तुमचा एक्झाम कुठे होणार आहे ते सिटी पण बघून घ्या. त्याच्यानंतर कॅटेगरी काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे सगळं इथे चेक करून घ्या. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर कोड, तर सेंटर आता इथे बघू शकता पूर्ण इथे तुम्हाला ऍड्रेस वगैरे दिलेलं असतं. तर हे ऍड्रेस बघा, कॉलेज तुम्हाला माहित नसेल तर एक दिवस तुम्ही जवळ असेल तर एक दिवस आधी तिथे जाऊन व्हिजिट करा. प्रकारे तुमचं सिग्नेचर वगैरे असते इथे आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पण असतात. तर तुम्हाला एक्झामला जाताना इथे पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे घेऊन जायचं आहे. इलेक्शन कार्ड असेल तर ते पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात, कारण की आयडेंटिटी प्रूफ लागतो, ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ लागतो. त्याच्यानंतर 1 तास तुम्हाला पहिले जायचं आहे तिथे. जर फोटो दिसत नसेल ऍडमिट कार्ड वरती चांगला, तर तुम्ही ऍडमिट कार्डचा म्हणजे तुमचा आत्ताचा फोटो घेऊन जाऊ शकतात. एक 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 तास तुम्हाला आधी जायचं आहे रिपोर्टिंगसाठी. ब्लू पेन, ब्लॅक पेन, बॉल पेन तुम्ही घेऊन जाऊ शकतात. 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2 तुम्हाला माहित असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचे एक्झाम होते OMR शीट वरती. तर इथे इथे बघू शकता तुम्ही, नो कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू कॅरी कॅल्क्युलेटर, सेल फोन, मोबाईल फोन, पेजर अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इन द एक्झामिनेशन हॉल. म्हणजे बरेचसे विद्यार्थी काय करतात, कॅल्क्युलेटर वगैरे नेतात, बट ते अलाउ नसतं तिथे. हे पण तुम्हाला माहिती असलं गरजेचं आहे. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तुमची एक्झाम असते. देर विल बी नो ब्रेक बिटवीन द 2 सेशन, म्हणजे 2 पेपर असतात तुमचे. एक पेपर असतो पेपर 1 1 तासाचा आणि दुसरा पेपर असतो 2 तासाचा. तर अशा प्रकारे 2 पेपर 3 तासात तुमचे होऊन जातात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चेक करू शकता तुमचा पेपर कधी आहे, संडेला आहे आणि टायमिंग इथे बघू शकतात 10 ते 11 आणि 11:30 ते 1:30 पर्यंत तुमचा जे आहे पेपर असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमची हे एक्झाम आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे फॉरगेट करायचं आहे. आता बघा मी माझा रॉंग टाकतो. आता लॉग इन केलं मी, तर तुम्हाला मेसेज येतो की रॉंग पासवर्ड आहे. इथे तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करायचं आहे. फॉरगेट तुम्हाला पासवर्ड करायचं आहे इथे. फॉरगेट पासवर्ड केलं की तुम्हाला जे आहे तिथे पेज ओपन होतो. एक पेज ओपन होतो, तिथे तुमचा ईमेल आयडी तुम्हाला टाकावा लागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि गेट पासवर्ड करायचा आहे. यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमचा पासवर्ड जे आहे तुम्ही टाकलं होतं ते तुमच्या ईमेल आयडी वरती येऊन जातं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा ईमेल आयडी यूज करून तुम्ही पासवर्ड पण माहिती करू शकता. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे, क्रॅश कोर्स जॉईन करायचा आहे, तर लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुमचे टेस्ट सिरीज वगैरे आजपासून स्टार्ट होऊन जातील आणि या 6 दिवसात तुमचं पूर्ण पेपर 1 चा सिलेबस आम्ही कव्हर करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये आणि क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.